सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महापौर आमचाच होणार। सांगली महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सांगली आणि कुपवाड शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष कार्यालयात सुरू आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेल्या मुलाखतीत उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात आपले अर्ज दाखल केले, तर कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद ठळकपणे दिसून आली। आज 153 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीचे अर्ज दाखल केले। अनेक उमेदवारांनी मागील काही वर्षांमध्ये महापालिकेत प्रतिनिधित्व केले असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या विकास कामांचा आधार घेऊन सहभागी झाले। विशेषतः महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात उमेदवारीची मागणी दिसून आली। यामध्ये लाडकी बहीण योजना यासारख्या सरकारी योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला। सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत। योग्य उमेदवार निश्चित करून महापालिकेवर आमची सत्ता येईल असा आमचा ठाम विश्वास आहे। महापौर आमचाच होईल। उमेदवाराच्या उत्साह आणि कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडीला गती मिळाली असून आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष निर्णायक भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मुलाखती घेतलेल्या होत्या। उद्या मिरजच्या आहेत आणि आज सांगली आणि कुपवाडच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत। यामध्ये 153 जे आमच्याकडे अर्ज ज्यांनी केले होते त्याच्यापैकी 153 लोकांच्या मुलाखती आज पूर्ण झालेल्या आहेत। ज्यांनी उमेदवारी अर्ज आमच्याकडे भरलेले होते त्यांचा फार उत्साह होता आणि मोठ्या संख्येने आपले सगळे कार्यकर्ते घेऊन इथं भेटून त्यांच्या प्रभागामध्ये काय पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहेत याची सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली। अमाप उत्साह आहे। अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेतले अनेक कार्यकर्ते आमच्याशी जोडले जात आहेत, बोलत आहेत आणि यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच कार्यकर्ते नाही तर अन्य पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा येऊन भेटत आहेत। कदाचित आम्हाला उद्या परवा आणखी 2 दिवस कार्यकर्त्यांना भेटावं लागेल अशी परिस्थिती आहे। दिवस पूर्ण पुरत नाही त्याच्यामध्ये आणि मला खात्री आहे की अन्य पक्षाचे सुद्धा पदाधिकारी येत्या 2 दिवसामध्ये आमच्याकडे येतील आणि मला असं वाटायला लागले की आता बहुतेक सर्वच प्रभागामध्ये आम्ही उमेदवार उभा करू शकू। त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। तितकी आमच्याकडे गर्दी झालेली आहे आणि त्यांना खात्री आहे सगळ्यांना की अजितदादांच्या सारखा एक खमक्या नेता की जो या महानगरपालिकेचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल यावर या लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे आमच्याकडे हा ओढा वाढलेला आहे। निकष सगळ्यात महत्त्वाचा आहे। मी प्रत्येकाला आलेल्याला विचारतो, तुमचं शिक्षण काय, तुमचं सामाजिक कार्य काय आहे, तुमचं राजकीय कार्य काय आहे, तुम्ही स्वतः काय उद्योग करता, त्यांच्या वैयक्तिक सुद्धा सगळ्या गोष्टी मी विचारून घेतो की जेणेकरून इथं महापालिकेत लोक पाठवत असताना तिथं कुठलाही बाजार होऊ नये, ते स्वतःच्या पायावर उभा पाहिजे की जेणेकरून महानगरपालिकेमध्ये येऊन तो जनतेची सेवा करावा, महानगरपालिकेचं हित त्यानं बघावं, महानगरपालिकेच्या मध्ये काय विकास करता येईल याचं विजन त्याच्याकडे पाहिजे। हे सर्व प्रश्न मी त्यांना विचारतो आणि अशाच लोकांची निवड आम्ही आमच्या पक्षातर्फे करणार आहे। कारण गेल्या अनेक वर्षामध्ये मी बघतो की महानगरपालिकेमध्ये काय करायचं हे सुद्धा तिथं गेलेल्या लोकांना कळत नाहीये। आम्ही त्यांचं प्रशिक्षण सुद्धा घेणार आहे की महानगरपालिका आपल्याला एका चांगल्या उंचीवर न्यायची आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं पुणे, पिंपरी चिंचवड, दादानी पिंपरी चिंचवडचा कायापालट केला। बारामती तर आज लोक जसं शांघायचं नाव घेतात की आम्ही या शहराचं शांघाय करू, तसं महाराष्ट्रामध्ये आम्ही बारामती करू म्हणतात। मग आमच्या नेतृत्वानं एवढं जर केलेलं असेल
तर आम्ही कुठंतरी त्यांच्या या विचाराच्या मागे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने नमस्कार, मी वसीम मुन्ना नायकोडी प्रभाग क्रमांक 15तून ओबीसी पुरुष गटातून निवडणूक लढवत आहे. ओपनमधून आनंदाजी परांजपे निवडणूक लढवत आहेत. ओपन महिलामधून आमची ताईसाहेब नीताताई थोरात निवडणूक लढवत आहेत. आज प्रभाग क्रमांक 15मधून आम्हाला जनतेने स्वतः उभा केलेलं होतं आणि आज तुम्ही प्रतिसाद बघितला असेल की आमच्याबरोबर कार्यकर्ते म्हणता येणार नाही. आमचे जे घरचे सगळे मंडळी आहेत, मग त्यात आमची बहीण असतील, आईसाहेब असतील, आमचे भाऊ असतील, आमचे काका असतील, आमचे मामा असतील, हे सगळेचे सगळे हे एक आम्ही घरचा उमेदवार आहे. म्हणून आज आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून आमच्या पाठीशी आज इथं आलेले आहेत सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पद्माकरजी जगदाळे साहेब, विष्णूजी माने साहेब आणि युवक अध्यक्ष आकाश माने साहेब यांनी आज मुलाखत घेतली. अतिशय चांगली मुलाखत झाली. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जे सांगली जिल्ह्याला 50 कोटी रुपयाचा निधी दिलेला होता, त्या निधीतून प्रभाग क्रमांक 15मध्ये थोरात साहेबांनी आणि मिळून जे विकास कामे केलेली आहेत, आम्हाला विश्वास आहे त्यावेळी जनता 100% आमच्या पाठीशी राहणार आणि आम्हाला निवडून देणार.